सर्वांनी नेक्स्ट 45 मिनिट्स तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत आणि जो सव्वा तास असेल पावणे 4 ते 5 ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेनेशन घेईल. सो ऑनलाईन स्टुडंट्स जे जॉईन केलेत त्यांनी हा जो पाऊण तास आहे पुढचा तो पाऊण तास तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर लिहायचे आहेत. ठीक आहे एव्हरीवन. आज जे कुणी नव्याने जॉईन झाले असतील, मे बी मॅम यू मागे ओके 2 अजून कुणी नवीन फर्स्ट टाईम राईट. ह्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो की आपण काय करतोय. दर सोमवारी आपण आन्सर रायटिंगचा प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि इरेस्पेक्ट ऑफ युअर मीडियम, इरेस्पेक्ट ऑफ युअर बॅचेस हा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आपण कंडक्ट करतोय. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम दोघांसाठी करतोय. अँड ॲडिशनली ज्यांची इच्छा असेल त्यांना सोशोलॉजीची आन्सर रायटिंग शिकायची, हे आपण प्रोग्राम सुरू केला. त्याच्यात मार्केटिंग सुरू होऊन जाईल की अजून विद्यार्थ्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत की इफ यू विश कॅन जॉइन अस. ह्यामध्ये आपण करतोय की शक्यतो ज्या लास्ट वीकमध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये जे काही चॅप्टर्स शिकले त्या चॅप्टर्सवर आपण 5 क्वेश्चन्स इथे डिस्कस करतो, ज्यामधले 3 क्वेश्चन्स लिहिणं तुम्हाला अपेक्षित असतं पहिल्या पाऊण तासामध्ये 45 मिनिट्स. त्यामध्ये एक 20 मार्काचा क्वेश्चन यावा, बाकीचे ॲज यू विश तुम्हाला जे चॉईस करता येईल तसं. आणि मग उरलेल्या सव्वा तासामध्ये आपण ह्या 5 क्वेश्चनचं डिस्कशन घेतो, ज्यामध्ये स्पेशली वी फोकस ऑन द स्ट्रक्चर्स. ओके, की कुठं काय कसं लिहिता आलं असतं ह्या डिझाईन्सवर आपण फोकस करतो. तर असा हा प्रोग्राम दर सोमवारी कंडक्ट केला जाईल आणि चॅप्टर्स पण तुम्हाला इन प्रायर सांगितले जातील की कुठल्या टॉपिकवर नेक्स्ट मंडेला आपण आन्सर्स लिहिणार आहोत. सो यू आर सपोज टू प्रिपेअर अकॉर्डिंगली आणि सोमवारी येऊन आन्सर लिहिन. देन मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 4 दिवस शक्यतो आपल्या थिअरीचे असतील, शिकण्याचे असतील. गरज पडली तर शनिवार एखादा जर मध्ये ऑफ गेला देन वी एक्सटेंड टू सॅटर्डेचं, पण 4 दिवस लेक्चर अँड 1 डे कंपल्सरीली आन्सर रायटिंग असा प्रोग्राम सुरू केला आपली बॅच संपेपर्यंत. सगळ्या चॅप्टर्सची आन्सर रायटिंग पूर्ण व्हावी ह्यातनं अशी अपेक्षा आहे. ओके, तर आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू की काय प्रश्न आहेत, काय स्ट्रक्चर्स आहेत आणि कसा गेलाय पेपर तुम्हाला. असे का असतात की न शिकल्यासारखं राईट. आणि तुम्ही जर पेपर्स बघितले तर लुक द क्वेश्चन्स दे आस्क्ड 24, 16, 14 PYQs आहेत प्रॉपरली राईट. 2024चे पण प्रश्न आहेत आणि मला वाटतं की हा पण आपण फार डीपली डिस्कस केला होता. आर यू ना एबल टू रिकॉल दॅट क्वेश्चन. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे 24ला, डायरेक्ट क्वेश्चन. What are the definitional problems involved? Discuss the major obstacles in the development of and all. Right? तुम्ही ही डिबेट पण केली होती आठवत आहे ती ट्राईब्स वरची इंटिग्रेशन ऑटोनॉमी मध्ये. त्या डिबेटवर डायरेक्टली PYQ आहे. आणि इंडस्ट्रियल क्लासवर आपण डिस्कस केलं पण त्यांनी चेंजेसवर विचारलं, जे की तुम्हाला थोडं बाउन्सर वाटलं असेल, बट तुम्ही ते हँडल करू शकता जर थोडं डोकं लावलं तर हँडल करू शकता. अँड हा जो पहिला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पण एक जरी तुम्हाला ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर बद्दल प्रिपरेशन नसलं असतं तरी तुम्ही ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर बद्दलच्या असमानता, विषमता, इनइक्वॅलिटी जनरली पण लिहू शकले असते. असा हा 24चा क्वेश्चन आहे. जनरल टॉपिक ना, फक्त जनरलिटीमध्ये तुम्हाला थिंकर्स विंकर्स मेन्शन केले, थोडं इकडून तिकडून स्त्रीवाद, मार्क्सवाद 2-4 टाकून दिले झाली सोशलॉजी राईट. तर असे हे इतके इझी क्वेश्चन्स आहेत, जर तुम्ही डोकं लावलं असतं तर तुम्हाला हे सगळे जमले असते. नाऊ लेट्स डिस्कस द क्वेश्चन 1. त्यांनी विचारले की आयडेंटिफाय द डिफरंट फॉर्म्स ऑफ इनइक्वालिटीज असोसिएटेड विथ द ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर इन इंडिया. भारतीय कृषक समाज रचनेत किंवा कृषी समाज रचनेत असलेल्या विषमतेचे विविध प्रकार ओळखा, विविध प्रकार स्पष्ट करा. राईट, हा तो प्रश्न आहे आणि हा 10 मार्काला आहे. बेसिकली आपण हा जो चॅप्टर आहे तेव्हा आपण शिकलो होतो की ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर अँड रुरल सोशल स्ट्रक्चर हे टॉपिक डिस्कस करताना आपल्याला लँड भोवती, जमिनी भोवती असणाऱ्या सगळ्या सोशल स्ट्रक्चर्सला आपण ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर्स म्हणतो. आणि त्या द सोशल स्ट्रक्चर्स विच रिव्हॉल्व अराउंड द लँड. ओके, जसं की लँड कास्टला अटॅच करतं. ओके, कास्ट. Then land associates itself with the class structure in rural India. Land is getting associated with gender also. त्या inequality सोबत पण अटॅच करते. रिलिजनला पण तुम्ही अटॅच करू शकता. तर बेसिकली ह्या जमिनीच्या भोवती, लँडच्या भोवती जे सोशल स्ट्रक्चर आहेत, आपण ते डायग्राम काढलेली पहिल्याच दिवशी,
त्या सगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये काही इनइक्वालिटीज आहेत का, काही विषमता आहेत का, हे तुम्हाला ओळखायचं होतं, हे तुम्हाला समजून सांगायचं होतं. असा सिंपल क्वेश्चन होता. म्हणून मी ह्याचा स्ट्रक्चर जो आहे क्वेश्चन 1 आणि तुम्हाला सर्वांना चांगला जमला असेल आय होप. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी त्याचं सिंपल इंट्रोडक्शन देतो. ओके, इंट्रोडक्शन देतो. देन 10 मार्कासाठी अगेन एक कन्क्लुजन देतो. राईट, तर त्यातला जो मेन ऑफकोर्स बॉडी पार्ट आहे त्याने सरळ सरळ विचारलं की कृषक और ॲग्रिरियन सोशल स्ट्रक्चर्स मधल्या इनइक्वालिटीज डायरेक्टली बॉक्स टाकणार आणि ती हेडलाईन लिहिणार. हेडलाईन काय असेल? ती हेडलाईन असेल एक मराठीमध्ये की दी कृषक समाज संरचनेमधली विषमता डॅश अँड इनइक्वालिटीज इन ॲग्रिरियन सोशल स्ट्रक्चर डॅश. राईट, आणि मग तुम्ही ज्या आयडेंटिफाय केलेल्या इनइक्वालिटीज आहेत त्या तुम्ही मेन्शन करूया. जसं की कुठल्या कुठल्या इनइक्वालिटीज तुम्ही मेन्शन करू शकले असते. एक पहिली कुठली? येस, जाती व्यवस्था, आर्थिक असमानता, जमिनीच्या धारणेतली लँड ओनरशिप मधली असमानता. आपण एक नोट करू, सिक्वेन्स जरी तुम्ही चेंज केली असती तरी विशेष फरक पडला नसता. आपण सगळ्या नोट करूया. तुम्ही लिहिलं की जमीन धारणा और लँड ओनरशिप, जमीन धारणा ह्यातली इनइक्वालिटी, लँड ओनरशिप मधली इनइक्वालिटी. राईट, दुसरी इनइक्वालिटी असली असते तुमची आर्थिक असमानता किंवा उत्पन्नामधली असमानता, इन्कम इनइक्वालिटी. राईट, एक तर लँड, दुसरी मे बी इन्कम इनइक्वालिटी, उत्पन्नामधली तुमची असमानता उत्पन्नातली. तिसरी होऊ शकली असते तुमची कास्ट बेस्ड जाती व्यवस्था ह्याच्यावरील असमानता. आणखी एक होऊ शकली असती जेंडर और लिंगभाव आधारित, राईट, जेंडर बेस्ड इनइक्वालिटी असू शकली असती. त्याच पद्धतीनं एक्झॅक्टली, तर जेंडर बद्दल तुम्ही जे काही त्यात लिहाल ते जेंडर पर्स्पेक्टिव्हने मेन्शन करू शकले असते. चला, काय हरकत नाही. राईट, तर प्रादेशिक पण आहे की तुम्हाला दिसेल की नॅशनल लेवलला रिजनल बेसिसवर तुम्हाला दिसेल की काही प्रदेशांमध्ये, रिजन्स मध्ये दे हॅव ह्यूज लँड ओनरशिप, काही प्रदेशांमध्ये दे हॅव व्हेरी व्हेरी मायन्यूट और मिनिस्कल लँड ओनरशिप. आपण हे पण म्हणू की प्रादेशिक रिजनल इनइक्वालिटीज, प्रादेशिक असमानता, रिजनल इनइक्वालिटीज होऊ शकलं असतं. किंवा दुसरा की त्यांचा राजकीय प्रभाव ह्यावरची पण इनइक्वालिटी, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, कारण दोज कम्युनिटीज विच ओन द लँड दे हॅव दी हायर पॉलिटिकल पॉवर. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या इनइक्वालिटीज मेन्शन करत गेले असते विथ एक एक दोन दोन वाक्य त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन. आणि जिथे शक्य होईल तिथं तुम्हाला एक्झाम्पल किंवा स्टॅटिस्टिक्स मेन्शन करणं किंवा थिंकर आणि पर्स्पेक्टिव्ह मेन्शन करणं. जसं की तुम्ही थिंकर आणि पर्स्पेक्टिव्ह मध्ये इथे और लेट्स से की हा जो पहिला आकडा आहे किंवा पहिला तुमची इनइक्वालिटी मेन्शन केली असते, हे पॉईंट कसे आले असते? लाईक 1 2 3 लाईक दिस 4 5 6. बाय द वे, लेट्स थिंक अबाउट दिस की स्ट्रक्चरवर बोलू आधी की ह्या पलीकडे अजून काही सब पार्ट ह्यामध्ये निघू शकतो का? ऑफकोर्स, एक्झॅक्टली, थिंकर टाकतोय आपण. इनइक्वालिटीज मग नंतर ते टीका बिका असं काही निघतंय का ह्यामध्ये? कसं बरं सांगा. हा प्लीज कोणतरी. औद्योगिकरणाचा प्रभाव होतो, म्हणजे जसं की आर्थिक उदारीकरणामुळे लहान शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात. ओके, मग तुम्ही ती आर्ग्युमेंट तुमची असमानतेमध्ये पण येईल ना, इनइक्वालिटी एक्सप्लेनिंग की ही इन्कम इनइक्वालिटी का बरं आहे वगैरे वगैरे. हे इनइक्वालिटीज अजून काही काय वाटतं? परंपरागत व्यवस्था. आय एम टॉकिंग अबाउट की डिफरंट पर्स्पेक्टिव्ह काय तयार होतोय. समजता मी म्हणतोय? टीका आपण काय करतो की दिलेल्या आर्ग्युमेंटला टीका लिहितो. तर इथं काय होऊ शकलं असतं, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लिहा और तो कन्क्लुजन पण जमलं असतं. तर तिथे काय असू शकलं असतं की बाबा ह्या सगळ्या विषमता किंवा इनइक्वालिटीज जरी असल्या तरी काही प्रमाणात इथे समानता किंवा सामाजिक न्याय, इक्वॅलिटी, सोशल जस्टिस निर्माण होतीये का, ही पण एक डिफरंट डायमेन्शन तुम्ही ओपन करू शकले असते. ओके, तर इथं आपण आता फक्त स्ट्रक्चर तयार करतो. स्ट्रक्चर काय? युअर इंट्रोडक्शन. दुसरा की ही इनइक्वालिटीजचे कुठले कुठले प्रकार आहेत. बट स्टील त्याला की डिस्पार्ट है ना ऑल दिस इनइक्वालिटीज, इंडियन सोशल स्ट्रक्चर, ॲग्रिकल्चरल स्ट्रक्चर मध्ये हळूहळू काय होतंय, समानता निर्माण होतीये, सामाजिक कल्याणाचे धोरण निर्माण होतात. जसं की कृषी सन्मान, काय तो आपली योजना शेतकऱ्यांसाठीची
एक्झॅक्टली सन्मान योजना, कृषी सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना, आपण ह्यातनं काय करतोय, आपण इक्वालिटी तयार करत चांगलं, राईट. सो बेसिकली तुम्ही हा पण एक काउंटर आर्ग्युमेंट देऊ शकले असते की इनइक्वालिटी जरी असली तरी इक्वालिटी आहे. बट आता हे जे पॉईंट आहे, जमीन धारणा, इन्कम, कास्ट, जेंडर, तुम्ही हे सगळे पॉईंट असे मेन्शन केले असते 1 2 3 4 5 6 7 समथिंग जेवढे तुमचे पॉईंट निघतील, आणि मग त्याला सांगितलं असतं की तो पॉईंट काय, वन लाईन, आणि जर शक्य आहे तिथे तुम्ही त्याला सबस्टॅन्शिएट केलं असतं कशा कशानं. एक तर तुमच्याकडे काही स्टॅटिस्टिक्स आहेत का, राईट, स्टॅटिस्टिक्स. जसं की माझ्याजवळ जमीन धारणा किंवा लँड ओनरशिपची स्टॅटिस्टिक्स आहे. काय स्टॅटिस्टिक्स आहे की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स भारतामध्ये 85% स्मॉल अँड मार्जिनल फार्मर त्यांची जमिनीची मालकी ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, लँड ओनरशिप. आणि बाकीचे 15% म्हणजे यू कॅन इमॅजिन की मोस्ट ऑफ दी फार्मर्स इन इंडिया ह्यांची लँड ओनरशिप ही फार कमी आहे. त्याला आपण स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स म्हणतो. म्हणून असे आकडे टाकू शकतो का. दुसरा, आपण काही थिंकर्स टाकू शकतो का, काही पर्स्पेक्टिव्ह, सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह टाकू शकतो का, हे आपण ऑब्झर्व करू. जसं की मला दिसतंय इन्कम असमानता, इन्कम इनइक्वालिटी बद्दल मेन्शन केलं तर आय हॅव लॉट ऑफ स्कोप टू ऍड AR देसाई और मार्क्स. मार्क्सला परत घेत बसण्यापेक्षा आपण मार्क्सचा छोटा भाऊ भारतातला AR देसाईंना मेन्शन करू, तर तो सेम पर्स्पेक्टिव्ह पण नवीन थिंकर. तर मी इथे तो 86% 85% वाले स्टॅटिस्टिक्स पहिल्यांदा मेन्शन केले असते त्याला प्रूव्ह करायला. दुसरा जो आहे लँड ची आर्ग्युमेंट दिली त्याला की काय इन्कम असमानता आहे, काही शेतकऱ्यांचं उत्पन्न खूप उच्च दर्जाचं आहे, काही शेतकऱ्यांचं उत्पन्न फार कमी आहे. आणि AR देसाई म्हणतात की हे का होतं, भांडवलशाहीचा उगम झालाय, कॅपिटलिझमचा उगम झालाय कुठे, भारताच्या कृषी व्यवस्थेमध्ये. तर मी AR देसाई इथे टाकू शकलो असतो, AR देसाई टाकू शकलो असतो. ऍडिशनली कास्ट अँड लँड ओनरशिप, ह्यावर आपण मागे आंद्रे बेटे शिकलेलं बघितलं की हायर द कास्ट हायर दी क्लास, हायर दी कास्ट हायर दी पॉलिटिकल पॉवर. तर तुम्ही इथे आंद्रे बेटे पण तुम्ही टाकू शकले असते. हे 2 थिंकर तुम्ही इथे मेन्शन करू शकले असते 10 मार्कांमध्ये. 2 झाले. तिसरा, जेंडर पर्स्पेक्टिव्ह टाकताना की भारतातील जी ऍग्रिकल्चरल स्ट्रक्चरमध्ये लिंगभाव आधारित असमानता आहे, फॉर एक्झाम्पल ती कशी असमानता आहे, ती वेतनातली वेज गॅप आहे, किंवा त्याला आपण लँड ओनरशिपच्या मध्ये पण तुम्हाला दिसेल की फक्त 13% महिलांच्या नावावर जमिनीत भारतामध्ये है ना, ग्रामीण भागामध्ये, हे तुम्ही मेन्शन करू शकता. और स्त्रीवादी फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह पण तुम्ही मेन्शन करू शकता. तर फेमिनिस्ट एखादं नाव दिलं टाकून, कुणाचं टाकून द्या, 2-4 पाठ करून टाकायचे, ते सगळेजण त्याच्यावर बोलतात. कोण, ॲन ओकले आहे, किंवा तुम्ही म्हणा कोण आहेत, सिल्विया वाल्बी आहेत, काही इंडियन 2-3 पाठ केला, फिरून 2-3 नाव टाकून द्यायचे. ते काय सगळे त्यांचं लिटरेचर वाचत नाही बसत, क्रॉस चेक नाही करत. त्यांना सांगायचं किंवा स्त्रीवादी जसं की सिल्विया वाल्बी ह्यावर भाष्य करतात, बस सोबत झालं आपलं काम. स्त्रीवादी है ना, और फेमिनिझम, स्त्रीवाद हा पण टाकू शकलो असतो आपण, स्त्रीवाद टाकू शकलो असतो जेंडरमध्ये. रिजनल डिफरन्सेसवर पण काही बोलू शकलो असतो. मेबी जर तुम्हाला कोणी थिंकर वाचण्यात गेले असतील रिजनलिझम वगैरे ह्याच्यावर, रिजनल थिंकर, तर इट्स फाईन. नाहीतर एक्झाम्पल द्या किंवा भारतातल्या लेट्स से की ह्या पश्चिम और लेट्स से की नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये तुमचं उत्पन्न किंवा हे जास्त आहे, सेंट्रल आणि ईस्टर्न इंडिया, लगेच एक्झाम्पल देऊ की ह्या राज्यांमध्ये कशी असमानता निर्माण होतीये, पश्चिम पूर्व ह्या 2 राज्यांमध्ये, तर हे पण एक्झाम्पल झालं. तर सांगण्याचा अर्थ असा की अँड ऑफकोर्स राजकीय क्षेत्रामध्ये पण तुम्ही मेन्शन करू शकता. यू हॅव लॉट ऑफ एक्झाम्पल्स अँड थिंकर्स टू मेन्शन हिअर. जसं की फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये डॉमिनंट कास्टची कन्सेप्ट वापरू शकता तुम्ही, अँड यू कॅन यूज AR देसाई, सॉरी MNS हिअर, काय MN श्रीनिवास, MNS, आणि त्यांची कन्सेप्ट कुठली, डॉमिनंट कास्ट, की डॉमिनंट कास्टकडे जमिनीची मालकी आहे, बाकीच्या कास्टकडे नाही, ही पण असमानता आहे. इव्हन ही जी डॉमिनंट कास्टची कन्सेप्ट तुम्ही इथे पण वापरू शकले असते. इथे कास्टमध्ये, इथे आपण आता काय वापरलं, आंध्रे बेटे, तर तुम्ही इथे पण डॉमिनंट कास्ट वापरू शकले असते, रादर पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये पण वापरू शकले असते. इथे त्याला सूट करते आणि त्याला सांगू की बाबा डॉमिनंट कास्ट लाईक मराठा, यादव, जाट्स एटसेट्रा, दे ओन ह्यूज अमाउंट ऑफ लँड ॲट द सेम टाइम दे कंट्रोल द पॉवर स्ट्रक्चर्स इन द रुरल ॲग्रिकल्चर सोशल स्ट्रक्चर. तर तुम्ही डॉमिनंट कास्ट प्रभावी जाती ही कन्सेप्ट पण इथे वापरू शकले असते. असं एकदम व्हॅल्यू लोडेड तुमचं उत्तर इथे बनू शकलं असतं. तर कोण मेन्शन करू शकले असते तुम्ही, येस AR देसाई, आर्थिक असमानतेमध्ये मार्क्सवाद. दुसरा आंद्रे बेटे, कास्ट क्लास, राईट. देन स्त्रीवाद इन जेंडर फेमिनिझम,
देन इथे समजा इथे आपण डायरेक्ट राज्य कम्पेअर करू एक्झाम्पल म्हणून, इथे तुम्ही राजकीयमध्ये एम एन श्रीनिवास मेन्शन करू शकले असते, झालं सोशलॉजी. सेम प्रश्न जर तुम्हाला जीएस मध्ये विचारला असता तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्किप केल्या असत्या, थिंकर विंकर पर्स्पेक्टिव्ह स्त्रीवाद आणि नॉर्मल त्याला आकड्यात बोलले असते, रिपोर्ट मध्ये बोलले असते, सेम पॉईंट आले असते, फक्त विदाउट थिंकर्स, विदाउट सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. दॅट्स इट. हा जीएस आणि ऑप्शन मधला फरक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण थोडी आणखी मॅच्युरिटी दाखवलं की वन डायमेन्शनल उत्तर जायला नको, की असं नको व्हायला की त्याला फक्त ग्रामीण भागामध्ये फक्त आणि फक्त असमानता दिसती असं नको. म्हणून आपण हे दाखवू की हळूहळू सरकारच्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हच्या मार्फत वी आर ट्राइंग टू एस्टॅब्लिश इक्वॅलिटी देअर. इक्वॅलिटी इन द फॉर्म ऑफ इन्कम, इक्वॅलिटी इन द फॉर्म ऑफ कास्ट एक्सेट्रा. पॉवर स्ट्रक्चरमध्ये पण इक्वॅलिटी आणतात. ते कुठले कुठले आपण कसं आणण्याचा प्रयत्न करतोय. ऑफकोर्स शेतकऱ्यांसाठी काही कृषी, काय नाव माहिती आहे रिकॉल ना, काय स्कीमचं नाव आहे? कृषी सन्मान योजना. ओके, तर प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना. देन जेंडरच्या पर्स्पेक्टिव्हने लाडकी बहीण मे बी महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऍड करू शकता. ऍडिशनली एक होऊ शकतं, ते होऊ शकतं 73rd अमेंडमेंट, ज्यामध्ये पॉलिटिकल इक्वॅलिटी आपण ॲग्रेरियन स्ट्रक्चरमध्ये इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही असं मेन्शन करू शकता बिकॉज ऑफ दिस एफर्ट्स 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट किंवा कृषी सन्मान योजना किंवा व्हॉट इज दिस लाडकी बहीण, देन लँड रिफॉर्म्स है ना, ह्या सगळ्या इनिशिएटिव्ह मधून आपण काय करतोय की इथे समानता इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू और अचीव करण्याचं बरंचसं आपण सक्सेसफुल झालेलो आहोत. येस. कशाची? कृषीशी नाही, पण आपण काय करतोय की ग्रामीण भागामधील त्या ॲग्रिकल्चर सोशल स्ट्रक्चर किंवा जेंडरला त्यांची एम्पॉवरमेंट करण्यासाठी बस एक बरोबर त्याला फक्त कॉमन टाकून दिला आपण, तर तिथल्या महिलांची सबलीकरण. एक होऊ शकतं आणखी वेगळी लाडकी बहीणला ऑप्शन की एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ती आहे की शेतकरी महिला ह्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या एंटरप्रेन्योरशिपसाठी ती स्कीम आहे. त्या स्कीमचं नाव असंच काहीतरी आहे की राईट, काय परत सांगा? महिला किसान सशक्तीकरण योजना. ह्या स्कीमला तुम्ही जर मेन्शन केलं असतं तर ती काय आहे की त्या महिला ज्या शेतीमध्ये आहेत, कृषी व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्या सबलीकरणासाठी तुम्ही डायरेक्टली हिट करतात त्या स्कीमला. तर असं करा, तर जेंडरला फक्त मी तिथं स्कीम मांडण्याचा प्रयत्न करतो. ओके, दिस स्कीम कॅन बी रिटन द्या. हा अजून काहीतरी कोणतरी बोलत होतं. हा नक्की कास्ट आहे, क्लास बेसिसवर आहे. तेच तर, कास्ट क्लास कुठे गेला? क्लास हा क्लास आर्थिक असमानता आणि पॉवर. ओके, असं पण लिहू शकतो. तसं पण ट्रायंगल टाकू शकता. तसं टाकलं तर फक्त ते एकाच पॉईंट मध्ये कव्हर होऊन जाईल, म्हणून आपण त्याला सेपरेट केलं. आंध्रे बेटे टॉक्स अबाउट कास्ट, क्लास आणि पॉवर, राईट. तर आपण त्याला फक्त सेपरेट केलं, अदरवाईज आपण ते तिन्ही डायमेन्शन्स कव्हर केले. ओके एव्हरीवन, नाव लेट्स टॉक अबाउट इट्स इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन. कुणाला काही सुचतं इंट्रोडक्शन तुम्ही कसे केलं ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर बद्दल? काय लिहिलं असेल, काय लिहिलंय तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चुकले असेल तरी खूप चांगली गोष्ट, चुकत असेल तर मग त्याला लगेच करेक्ट करता येईल की हा तुम्ही असं केलं तर मग असं इम्प्रूव्ह करता येईल. ओके, सो बी ऍक्टिव्ह इन दॅट केस की तुमचं काय लिहिलंय हे तुम्हाला कळू द्या. भारताची कृषी सामाजिक संरचना या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय घटकांमुळे उद्भवलेली असमानतेचा प्रकार आहे. ही असमानता जमिनीची मालकी, जातीय गतिशीलता, लिंगिक भूमिका व संसाधनपर्यंत पोहोचणे यासारख्या विविध आयामांमध्ये प्रकट होते. ठीक आहे, छान आहे. ओके, और आणखी कुणी एकदम सिंपल जाऊया आपण, हे पण चांगलं आहे. त्याला वाटलं स्टॅटिस्टिकली सांगू की इंडिया इज अ रूरल अँड ॲग्रेरियन सोसायटी, फुल स्टॉप. ओके, हाऊ की 50% ऑफ टोटल वर्कफोर्स वर्क्स इन द ॲग्रिकल्चरल फील्ड. आणि दुसरा की भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 69% ऑफ द लोकसंख्या लिव्हज इन रुरल एरियाज. तर वी आर काय, आपण एक ग्रामीण आणि कृषी प्रधान समाज आहोत. परंतु लगेच पुढचं स्टेटमेंट, ह्या ग्रामीण और ह्या कृषक सामाजिक संरचनेमध्ये आपल्याला विविध स्तरांवर, वेगवेगळ्या आयामांवर, वेगवेगळ्या डायमेन्शन्सवर इनइक्वॅलिटीज दिसतात. त्या पुढील प्रमाणे 2 वाक्यामध्ये इंट्रोडक्शन. तर आपण एक ग्रामीण आणि कृषी प्रधान समाज आहोत. डिस्पाइट ऑल दिस फॅक्ट्स है ना, वी कॅन ऑब्झर्व व्हेरियस इनइक्वॅलिटीज ऑन व्हेरियस डायमेन्शन्स इन दिस रूरल ॲग्रेरियन स्ट्रक्चर्स ॲज फॉलोज. ते फॉलोज कुठले? 1 2 3 4 5 6. पुढचं वाक्य काय असेल? डिस्पाइट ऑल दिस इनइक्वॅलिटीज, इथे काही समानता पण निर्माण होत असण्याचे प्रयत्न आपले सुरू आहेत, एफर्ट्स सुरू आहेत. अँड नाव कन्क्लुजन. काय कन्क्लुजन असेल?
कन्क्लुजन कशाला असायला पाहिजे की तुम्ही इश्यू नीट आयडेंटिफाय करायला पाहिजे की व्हॉट दे आर टॉकिंग अबाउट दिस इज पार्ट राईट. आणि त्या इनइक्वॅलिटीज वर बोलतात. ते इनइक्वॅलिटीज वर बोलतात म्हणून ह्याचं सोल्युशन पण तिथेच जावं की इनइक्वॅलिटी कशी कमी करता येईल ह्याच्याबद्दल तुम्हाला इथं बोलणं आवश्यक आहे. ओके, तर तुम्हाला काहीतरी विजन किंवा सोल्युशन द्यावं लागेल. ऑलरेडी आपण गव्हर्नमेंटच्या एफर्ट्स बद्दल इथं बोललोच, तर त्याला पुन्हा रिपीट नको करायला की समानतेच्या बाबतीत. तर अजून काय करता येऊ शकतं ह्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल की ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चरमध्ये कशी समानता आपण आणू शकतो. काय वाटतं तुम्हाला? सोल्युशन देणं इथं आवश्यक, सोल्युशन्स देणं आवश्यक आहे. जसं की तुम्हाला सांगावं लागेल की ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चरमध्ये एक तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, उत्पादन वाढवणं, सर्वसमावेशी विकास आणणं, शाश्वत विकास कृषी क्षेत्रामध्ये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणणं, अशा काहीतरी विजन्सनं तुम्ही कन्क्लूड करू शकता की ज्याने ह्या कृषक सामाजिक संरचनेमधली और ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चरमधली इनइक्वॅलिटी ही कमी होऊ शकते. अशा सोल्युशन्सवर जा. जसं की काय इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. ओके, जस्ट लाईक दॅट. असे काहीतरी विजन्स तुम्हाला सांगावं लागतील की ज्याने ही असमानता कमी होऊ शकते. समजलं सर्वांना? क्लिअर विथ दिस? कोणाला काय सजेस्ट करायचं? कुणी अजून काही वेगळ्या स्टाईलमध्ये कन्क्लूड केलंय का? केलंच नाही कन्क्लूड? क्वेश्चन सेकंड, अनालाइज. आजच सकाळी आपण बोललो अनालाइजवर तुमच्या समर्पणच्या लेक्चरमध्ये. अनालाइज म्हणजे ब्रेकडाऊन इट इंटू द सब पार्ट्स, जे काही त्याचे उत्तरामधले सब पार्ट निघतील. अनालाइज द मेजर कंपोनंट. सरळ सरळ विचारताय की ते ह्याचे लँड रिफॉर्म्सचे मेजर कंपोनंट सांगा. ओके, तर त्याला ते मेजर कंपोनंट समजून सांगणं. अँड शो देअर इफेक्टिव्हनेस इन कर्बिंग रुरल इनइक्वॅलिटी. जमीन सुधार कायद्यांच्या प्रमुख घटकांचे विश्लेषण करा. ग्रामीण विषमतेवर त्याचा प्रभाव किती परिणामकारक आहे हे देखील स्पष्ट करा. आणि इट वॉज फॉर 20 मार्क्स. थोडासा मोठा क्वेश्चन आहे म्हणून ह्याला आपण तशाच पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न समजला सर्वांना? तर व्हॉट इज द सब पार्ट? यातला पहिला सब पार्ट आहे की ह्या लँड रिफॉर्म्स मधल्या प्रमुख घटकांचे विश्लेषण, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि दुसरा की ह्याचा इफेक्टिव्हनेस, की किती प्रमाणात विषमता त्यांनी कमी करून दाखवली हे बोलायचं आहे. दिस इज अवर, और परिणामकारक किती झालाय हा आपला सेकंड पार्ट आहे आपल्या उत्तरामध्ये. समजलं? हा आपला सेकंड पार्ट. लेट्स डिवाइड की आपण आपलं स्ट्रक्चर कसं डिझाईन करू शकलो असतो. 20 मार्काला म्हणून इथे तुमचे 4 पानं असतील. ह्या 4 पानांमधला आपला नेहमीचा इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजनला आपण जरासं स्पेस देऊया. अँड हा 20 मार्काचा म्हणून थोडासा भरपूर तुम्ही इथे है ना ब्रॉड साईजमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन्स अँड कन्क्लुजन्स देऊ शकता, लाईक 35 वर्ड्स एक्सेट्रा. जर 10 मार्काचा असला असता तर आपण इथे लगेच कंट्रोल केला असता, 25च्या आत कुठेतरी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला असता. ओके, सो इंट्रोडक्शन्स अँड कन्क्लुजन. पार्ट 1 जो आहे तो पार्ट 1 आहे लँड रिफॉर्म्स कुठले आणि सेकंड आहे की त्याचा इफेक्टिव्हनेस काय, त्याची परिणामकारकता काय. ओके, तर आता लगेच डोळ्यासमोर आणायचं की मी कुठं काय लिहिलं असतं, कुठे माझे स्ट्रक्चर्स पार्ट्स बसले असते. सरळ दिसतंय की हे दोन्ही सब पार्ट आहेत ज्याला जवळ सारखं वेटेज दिल्यासारखं वाटतंय. दोन्ही पार्ट तितकंच महत्वाचे काय आहेत आणि इफेक्टिव्हनेस अनालाइज करणं. तर मी सरळ काय केलं असतं की हा जो फर्स्ट पार्ट आहे, पहिले 2 पानं, इथे मी लँड रिफॉर्म्सचे सगळे प्रोव्हिजन्स लिहिले असते, कुठल्या लँड रिफॉर्म्स आहेत. तर माझा हा जो फर्स्ट पार्ट असला असता, फर्स्ट पार्ट लेट्स से की लँड रिफॉर्म्स आहेत काय ह्याबद्दल मी बोललो असतो. लाईक दिस 1 2 3 4 5 6 7 असे लँड रिफॉर्म सांगितले असतं त्याला काय. आणि मग त्याला सांगितलं असतं सेकंड पार्ट इथून की त्याची परिणामकारकता, इफेक्टिव्हनेस काय. परिणामकारकता ज्यामध्ये मी बोललो असतो पहिला पार्ट की ते कितपत है ना पॉझिटिव्हली त्यानं चांगला परिणाम केलाय, पॉझिटिव्ह है ना इम्पॅक्ट. परिणामकारकता आपण कशी चेक करतो की ह्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल आहे पण इथे सक्सेसफुल नाही, और त्याच्या ह्या अचिव्हमेंट्स आहेत, ह्या फेल्युअर्स आहेत. तर परिणामकारकता, इफेक्टिव्हनेस आपण कसं चेक करतो? दोन्ही बाजू घ्यावं लागतात त्या परिणामकारकता इफेक्टिव्हनेस मध्ये, कारण दोन्ही बाजू त्याला आहेत. सो इफेक्टिव्हनेसला मी काय मेन्शन केलं असतं, 2 सब पार्ट अजून ह्यामध्ये तयार झाले असते. इफेक्टिव्हनेस मध्ये एक गेला असता तुमचा पहिला पार्ट की कुठे हे सक्सेसफुल झालंय और किती प्रमाणात सक्सेसफुल झालंय आणि ह्याचे काय फेल्युअर्स आहेत और मर्यादा आहे, की ह्याचं यश काय और कुठे सक्सेसफुल झालंय आणि कुठे मर्यादा आहे. म्हणून तुमच्या सेकंड मेजर पार्ट मध्ये पुन्हा 2 सब पार्ट पडतात. कळलं तुम्हाला? राईट. तर माझा ह्यातला मी केला असतं लगेच ए की सक्सेस कुठे मिळालाय,
और काय काय सक्सेसफुली केलं, आर्थिक विषमता कमी केली, लँड ओनरशिप ट्रान्सफर केली, असमानता कमी करण्याचा प्रयत्न केला, दलित बांधवांना पिछड्या वर्गांसाठी इथे लँड ओनरशिप मिळाली आहे, भूदान चळवळीत सक्सेस एटसेट्रा. तुम्ही असं लिहिलं असतं 1 2 3 4 ह्याची सक्सेस, ह्याची इफेक्टिव्हनेस आहे की हा सक्सेसफुल आहे. लगेच बी टाकला असता की नाही, स्टील काही जागेवर हे मर्यादा आहेत ह्याच्या, हे लँड रिफॉर्म्स वर्क नाही करू शकले, सक्सेसफुल नाही होऊ शकले. अँड विच एरियाज आर दोज, हे तुम्हाला त्या कंटेंटमध्ये आहेच आहे. पण कुठले एरिया, जसं की पॉलिटिकल इंटरफरन्स होता, प्रत्येक राज्यामध्ये सगळं सक्सेसफुल झालं नाही. तुम्ही त्या केस स्टडीज बघितल्या, पुत्राच्या नावावर सुद्धा ते जमीन केलेली होती. म्हणजे लिगल लूप होल्स तिथं होते ना, लिगल लूप होल्स, करप्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. हे सगळं तुम्ही जर मेन्शन केलं असतं तर हे त्याला काय झालं असतं की हा इथे हे लिमिटेड राहील. स्ट्रक्चर कळालं? तर पहिला की बाबा येस, लँड रिफॉर्म्स कुठले कुठले होते. दुसरा, परिणामकारकता की कुठे कुठे ह्याचं यश आलंय आणि कुठे कुठे ह्याच्या मर्यादा आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 आणि कन्क्लूड. काय अडचण? लंबी चुप्पी. वाय? जमलं असतं काय? जमलंय का तुम्हाला? कुणी सेकंड क्वेश्चन अटेंड केलाय, ट्राय केलाय आज? हां, कसं केलंय? काही प्रॉपरली जमलं असं अशा स्टाईलमध्ये? गुड. तुम्हाला इफेक्टिव्हनेस मध्ये काय केलं? कमी लिहिलं का जरा? हां हां, थोडं ठीक आहे. अजून कुणी ट्राय तुम्ही केला? जमलं ना असं? व्हेरी गुड. कुठला? हां, इफेक्टिव्हनेस, राईट, की किती प्रमाणात, टू व्हॉट एक्सटेंट हे असं आलं. इज, आर हे सक्सेसफुल होतं का? लगेच लक्षात ठेवायचं की दोन बाजू असणार, येस अँड नो. सक्सेस फेल्युअर, फायदे तोटे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे दोन्ही पॉईंट इथं आले पाहिजेत. किंवा हे कितपत होतं म्हणलं की दोन्ही बाजू असणार. त्याची प्रमाणात काय झालं की किती इफेक्टिव्हनेस आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजू मेन्शन करावं लागतील जेन्युइनली. सक्सेस, फेल्युअर, कन्क्लुजन. नाव इंट्रोडक्शन कुणी ट्राय केलाय? येस. काय काय केलंय? लँड रिफॉर्म जर तुम्ही डिफाईन करू शकले असते और त्याचं बॅकग्राऊंड सांगू शकले असते की आपण लँड रिफॉर्म्स म्हणजे काय आणि उद्देश काय होतो. ओके, सो लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा कायदा काय होते, व्हॉट आर ते, त्याचा मिनिंग प्लस त्याचा उद्देश सांगू शकले असते. दॅट्स इट. तुमचा एक पॅराग्राफ सफिशियंट होता की लँड रिफॉर्म्स म्हणजे की जमीन धारणा पद्धतीमध्ये केलेल्या सुधारणा, आणि त्याचा पर्पज होता कशासाठी की टू इस्टॅब्लिश इक्वॅलिटी, सोशल जस्टिस अमॉंग दोज हू वेअर लँडलेस फॉर ॲग्रिकल्चरल लेबरर्स. अशा प्रकारे सामाजिक न्याय किंवा इक्वॅलिटी प्रस्थापित करण्यासाठी आपण जमीन सुधारणा कायद्यांची अंमलबजावणी केली होती. फुल स्टॉप. लँड रिफॉर्म्स मध्ये कुठले कुठले होते? एक, जमीनदारांचं आपण जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन केलं होतं. दुसरं केलं टिनन्सी किंवा जे भाडेतत्वावर शेतकरी होते त्यांच्यामध्ये त्यांच्या भाडेतत्वाच्या ह्या प्रिन्सिपल्सला याची सेक्युरिटी मिळावी, सेफ्टी मिळावी, हे होतं. ॲडिशनली लँड सिलिंग ऍक्ट्स केले होते. लँड सिलिंग म्हणजे की तुमची कमाल धारणा, त्याच पद्धतीनं जमिनीला आपण कन्सॉलिडेट केलं होतं, जमीन धारणा आपण ही एकत्रित केली होती. हे सगळे जे एफर्ट्स होते ते तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक होतं की 1 त्याचा मिनिंग, 2 त्याचा मिनिंग काय होता, 3 त्याचा मिनिंग काय होता. असे 5-6 जरी पॉईंट तुम्ही व्यवस्थित लिहिले असते, तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे. म्हणून तुमच्याकडे जर 5 पॉईंट असतील अकॉर्डिंगली लिहा, 6 पॉईंट असतील तसं लिहा, खरं 4च पॉईंट असतील त्याला ब्रॉड करून लिहा. ओके, पण लक्षात ठेवायचं का आपल्याला स्पेस मॅनेजमेंट, तुम्हाला इथपर्यंत जायचं अँड देन इफेक्टिव्हनेस. ओके, मग ह्या लँड रिफॉर्मच्या एफर्ट्समध्ये तुम्हाला मेन्शन करता आलं असतं काही एक्झाम्पल्स एस्पेशली सक्सेस अँड फेल्युअरमध्ये जास्त कामाला येतील. जसं की वेस्ट बेंगॉल आणि केरळामध्ये ते चांगलं सक्सेसफुल झालं, महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल झालं, पण UP बिहारमध्ये नाही झालं कारण लिगल लूपहोल्स राहिले वगैरे वगैरे वगैरे. जो आपला कंटेंटचा पार्ट. स्ट्रक्चर समजलं? तर इंट्रोडक्शनमध्ये काय केलं, लँड रिफॉर्म्स काय आणि त्याचा उद्देश काय, मग लँड रिफॉर्मचे एफर्ट सांगितले, इफेक्टिव्हनेसमध्ये सक्सेस अँड फेल्युअर दोन्हीही बोलले. अँड नाव त्याला सांगू की ह्या पॉईंटवरनं आपल्याला दिसतंय इथून की लँड रिफॉर्म ही जी इनिशिएटिव्ह होता दॅट वॉज व्हेरी विजनरी इनिशिएटिव्ह फर्स्ट ऑफ ऑल. बट ह्या पॉईंटवरनं मला दिसतंय की स्टील समथिंग इज लॅकिंग देअर. अँड बिकॉज ऑफ दिस मर्यादा की त्यामुळे आपल्या ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिरियन सोशल स्ट्रक्चरमध्ये असमानता आहे. आठवलं मागचा जस्ट प्रश्न, त्याला लगेच लिंक केला. ॲग्रिरियन सोशल स्ट्रक्चरमध्ये असमानता का बरं अजूनही? कारण हे प्रॉपरली इम्प्लिमेंट होऊ शकलं नाही.
म्हणून त्याला आपण सांगू की तिथे गरज कशाची आहे, मे बी लँड रिफॉर्म्स 2.0 ची, जिथे आपण ही लँड डिस्ट्रीब्युशन, लँड ओनरशिप जरा प्रॉपरली नवीन प्रिन्सिपल्सवर रिडिस्ट्रीब्यूट करू शकतो. मे बी भूदान 2.0, मे बी लँड रिफॉर्म्स 2.0 ची गरज आहे की जिथे आपण जरा अजून ह्या मर्यादा कमी करू शकतो, इम्प्रूव्हाइज करू शकतो. ओके, सो त्याला मी असं कुठेतरी विचारलं देऊ शकलो असतं की फ्युचरमध्ये आपल्याला लँड रिफॉर्म्स 2.0 ज्यामध्ये तुमची जमिनीची धारणा, मालकी जराशी समानतेच्या आधारावर असेल, सर्वसमावेशक असेल, अशा पद्धतीच्या एफर्ट्सची आपल्याला गरज आहे. डिजिटायझेशन आणण्याची गरज आहे, हे पण त्याला सांगू आपण. लँड रिफॉर्म्समध्ये डिजिटायझेशन आणण्याची गरज आहे, समानतेच्या तत्वावर ते डिस्ट्रीब्यूट करण्याची गरज आहे. जमतं सर्वांना? ओके, सो लँड रिफॉर्म्स 2.0 देऊया, किंवा लँड रिफॉर्म्स मध्ये एक समावेशकता, इन्क्लुसिव्हनेस, और आणखी त्याला सोल्युशन विचारलं असतो डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, हे पण सोल्युशन त्याला जाऊ शकलं असतं की अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो आपण ह्या लँड रिफॉर्म्सला, कारण काही इथे लॅक्युनास आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. सर्वांना समजतंय? टफ चाललंय? कम्फर्टेबल आहात सगळेजण? राईट? हे ऍक्च्युअली UPSCचे क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि आपण ऍक्च्युअली पेपरात कसं लिहिलं असतं ह्याला डिझाईन करतो, म्हणून आपण त्याच लेवलने चाललोय. ओके, इट्स नथिंग अबाउट की एक्सप्लेन व्हॉट इज दिस अँड डिस्कस व्हॉट, नो, डायरेक्टली हे PYQs आहे. ओके, म्हणून थोडासा मॅच होईपर्यंत टफ वाटेल, पण मला नाही वाटत की विशेषतः होतं ह्यामध्ये. ओके, नाव लेट्स टॉक अबाउट क्वेश्चन नंबर 3. 3 was about what are the different definitional problems involved in identifying the tribes in India. Discuss the main obstacles of the tribal development in India. Again the same structure, it has two different subparts. The first subpart आहे मराठीमध्ये की आदिवासींच्या ओळखीसंबंधी किंवा अस्मितेसंबंधी असलेल्या व्याख्यात्मक समस्या काय आहेत. अस्मिता और ओळख, अस्मिता पण त्याला बेटर शब्द आहे. तो भारतातील आदिवासींच्या ओळखीसंबंधी, अस्मितेसंबंधी असलेल्या व्याख्यात्मक समस्या आणि आदिवासी विकासातील अडथळे यांचे विश्लेषण करा. तर तुमचा जो पहिला सबपार्ट असला असता, तो पहिला सबपार्ट ऑफकोर्स की व्हॉट आर डेफिनेशनल प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व्ड इन आयडेंटिफाइंग धिस, आणि सेकंड पार्ट काय, डिस्कस द मेन ऑब्स्टॅकल्स, सेकंड पार्ट. ओके, तर ह्यामध्ये काय निघलं असतं की अडथळे तुमचा दुसरा पार्ट, आणि हे असलेल्या व्याख्यात्मक समस्या हा पहिला पार्ट. पण तुम्हाला इथे काही हिडन डिमांड दिसते का? चला गुड ट्राय. अजून एक हिडन डिमांड दिसतीये, सोल्युशन्स ऑन द प्रॉब्लेम. हा बरोबर, उपाययोजना. दिस वॉज हिडन डिमांड. ओके, तर त्यातली जी पहिली डिमांड आहे ती आहे काय की व्याख्यात्मक समस्या. दुसरी जी डिमांड आहे एक्सप्लिसिटली ती आहे की बाबा ते काय विकास, त्याने शब्द जो वापरला तो प्रॉपर शब्द वापरायचा, तो जो एक्झॅक्टली क्वेश्चन मधला शब्द आहे तो तुमची हेडलाईन बनली पाहिजे. काय शब्द आहे क्वेश्चन मध्ये? हा, विकासातील अडथळे, ऑब्स्टॅकल्स इन डेव्हलपमेंट, आणि तिसरा सब पार्ट एक मायनर लेवलला की मग ह्याच्यावरच्या काय उपाययोजना असू शकतात, हे सोल्युशन हे सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, असं तुमचा स्ट्रक्चर असला असता. सो ह्याला आपण पुन्हा डिझाईन करूया की लेट्स से की कसा हा प्रश्न दिसला असता. हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सो थांबा पेज चेंज करतो. कोणी मला सांगेल कन्सेप्ट पहिली की काय क्रक्स आहे त्याचा, त्या पहिल्या प्रश्नाचा, की डेफिनेशनल प्रॉब्लेम्स म्हणजे काय? राईट, आणि काय कारण आहेत की त्यांचा एक विशिष्ट व्याख्या, एक डेफिनेशन केली जाऊ शकत नाही? विविधता, सांस्कृतिक विविधता, सगळ्यांना माहिती आहे. सगळं खूप आपण त्याला एक तास दिलेला विषय आणि प्रॉपरली डिस्कस केला. सो मला वाटत नाही की तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये ह्या पहिल्या प्रश्नाची कमतरता आहे. सिंपल की मी इथे माझं काय हे इंट्रोडक्शन टाकील, माझा पहिला सबपार्ट इथे लिहील, एक्झॅक्टली जी हेडलाईन दिली आहे की व्याख्यात्मक समस्या, एवढं जर लिहिलं तरी इनफ डेफिनेशन प्रॉब्लेम, और की ट्रायबल आयडेंटिटीच्या संबंधातील व्याख्यात्मक समस्या, आदिवासी समुदायाच्या है ना अस्मितेप्रती असलेल्या व्याख्यात्मक समस्या. तुम्ही नुसतं व्याख्यात्मक समस्या जरी लिहिलं तरी इनफ आहे. व्याख्यात्मक समस्या. आता दुसरा जो सब पार्ट आहे तो जनरली कुठून सुरू करता येईल याच्यावर आपण विचार करू
की तो पण एक मेजर सब पार्ट आहे. आणि प्लस आपल्याला तिसरा सब पार्ट पण लिहायचा आहे की काय त्याच्यावरच्या सोल्युशन्स. तर आपण उलट जाऊया की लेट्स टॉक अबाउट द कन्क्लुजन. इथे कन्क्लुजन घेऊया. मला असं वाटतं की इथे कुठेतरी तिसरा पार्ट जर गेला असता ओके की ह्याच्यावरचे सोल्युशन्स, ह्याच्यावरचे उपाययोजना 1 2 3 समथिंग 1 2 3 4 सोल्युशन्स. देन आता उरला काय आपला की कुठले कुठले डेव्हलपमेंटल ऑब्स्टॅकल्स आहेत विकासामधले अडथळे आणि व्याख्यात्मक समस्या तुम्ही किती लिहू शकता ह्याच्यावर डिपेंड आहे. समवेअर लाईक इथे तुम्ही थांबू शकले असते मे बी है ना, इथं कुठेतरी लाईक 1/3 जो पार्ट होतो तो खालचा आणि इथून तुम्ही सुरू करू शकले असते की ते काय की डेव्हलपमेंटल ऑब्स्टॅकल्स विकासामधील काय अडथळे आणि 1 2 वगैरे है ना 2 3 4 5 6 वगैरे असं तुम्ही लिहू शकले असते किंवा काय काय अडथळे आहेत की पायाभूत सुविधांचा अभाव आहे, आरोग्य सुविधांचा अभाव आहे, साक्षरतेचा अभाव आहे, कल्चरल वॉर, सांस्कृतिक एटसेट्रा. हे तुम्हाला सगळे अडथळे तिथे लिहिता आले असते आणि ह्या अडथळ्यांना मेन्शन केल्यानंतर सोल्युशन्स देणं आवश्यक होतं. नाव हा जो पहिला जो पार्ट आहे आय थिंक यू आर क्लिअर विथ धिस. सगळ्यांना कंटेंट तर माहिती आहे की व्याख्यात्मक समस्या ही काय, डेफिनेशन प्रॉब्लेम काय, तर त्याला सांगू की काय व्याख्यात्मक समस्या आहे. इथे पॅराग्राफ तुम्ही मेन्शन करू शकले असते आणि काय काय अडचणी किंवा की ही व्याख्यात्मक समस्या का निर्माण होते, डेफिनेशन इश्यूज का निर्माण होतात की बिकॉज दे हॅव डायव्हर्सिटी अँड बिकॉज ऑफ दॅट डायव्हर्सिटी वी कॅनॉट की डिफाईन देम इन अ सिंगल पर्टिक्युलर डेफिनेशन. And that's how, as we cannot define them in a single particular definition, there are several issues arising out of it. काय की त्यांच्यापर्यंत वेलफेअर स्कीम्स पोहोचू शकत नाहीत, बेनिफिट्स पोहोचू शकत नाहीत, काही आदिवासी समुदाय ह्यापासून वंचित राहू शकतात. हे सगळं काही इथे लिहिणं आवश्यक. लिहिलं असेल तुम्ही सर्वांनी ना की एक की व्याख्यात्मक समस्या म्हणजे काय, दुसरा की ही व्याख्यात्मक समस्या का निर्माण होते, डेफिनेशनल प्रॉब्लेम का हा की काय किती कशी डायव्हर्सिटी आहे, आणि तिसरा की याचा परिणाम काय होतो. लिहिलं सगळ्यांनी ह्याचे 3 पॉइंट्स. कुठला पहिला पॉइंट आला असता तुमचा की ही व्याख्यात्मक समस्या म्हणजे काय, मिनिंग इन वन सिंगल छोटा पॅराग्राफ. दुसरा की व्हाय दिस डेफिनेशनल प्रॉब्लेम, आणि तिसरा की ह्याचा परिणाम काय होतो मग की आपण व्याख्या नाही करू शकत. तर असे हे तीनही पेन्शन झाले असते तर मला पॉइंट पूर्ण आला असता. आणि देन अडथळे तर जनरल पर्स्पेक्टिव्ह ऍड लेट्स से G.S. घुरे, वेरियर एल्विन, थिंकर्स कोण कोण आले असते राईट. ते थिंकर्स कोण आले असते आपल्याकडे भरपूर आहेत. G.S. घुरे है ना, वेरियर एल्विन, अजून कोण मेन्शन करू शकले तुम्ही थिंकर्स मध्ये. हा चला व्हेरी गुड, हिट अँड ऑल. चला हे तुम्ही मेन्शन करू शकले असते. थिंकर्स मेन्शन करणं, कल्चरल पर्स्पेक्टिव्ह मेन्शन करणं की बाबा सांस्कृतिक दृष्टिकोन किंवा काही कीवर्ड जसं की इंटिग्रेशन, ऑटोनॉमी किंवा त्यांची है ना की त्यांना सामावून घेणं और त्यांना स्वायत्तता देणं, अशा काही मुद्द्यांवर तुम्ही ते शब्द कीवर्ड्स आपल्या सिलेबस मधले वापरू शकले असते. सोल्युशन्स काय देऊ शकले असते, पायाभूत सुविधांचा विकास, संस्कृती आणि त्यांच्या हक्कांची जपवणूक, त्यांना प्रिझर्व्ह करणं, त्यांचं कल्चर. थर्डली आपण काय सांगू शकलो सोल्युशन, साक्षरता आणि आरोग्य सुविधांचा जे तुम्हाला 2-3 सोल्युशन बेटर वाटले असते. बट सोल्युशन मध्ये काय जावं, सोल्युशन मध्ये दोन्ही पर्स्पेक्टिव्ह जावेत की त्यांची संस्कृतीचं पण जतन व्हावं, ऍट द सेम टाइम पायाभूत सुविधांचा पण विकास व्हावा, असं बॅलन्स सोल्युशन तिथे जा. पहिला इथला आता इंट्रोडक्शन बद्दल बोलून मग कन्क्लुजन बद्दल बोलू. काय करता येईल तुम्हाला, दोन्ही सब पार्ट्सचं मिळून इंट्रोडक्शन असावं. लक्षात घ्या की या क्वेश्चनचं जे इंट्रोडक्शन, कुठल्याही प्रश्नाचं जे इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन असतं हे एका सब पार्टचं नसतं. लक्षात घ्या ह्या प्रश्नामध्ये 2 सब पार्ट आहेत, डेफिनेशनल प्रॉब्लेम सुद्धा आणि समस्या सुद्धा. तर ह्या दोघांना पकडून तुमचं इंट्रोडक्शन मध्ये शब्द यावेत. मग मी कसं करू शकलो असतो किंवा भारतीय समाजामध्ये आकडा दिला असता मे बी त्याला की 700हून अधिक आदिवासी जमाती आहेत ज्यांच्यामध्ये वैविध्य आहे, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक. ओके, वी हॅव 700+ ट्रायबल ग्रुप्स इन इंडिया, है ना, विच आर व्हेरी डायव्हर्स इन नेचर, फुल स्टॉप. आणि बिकॉज ऑफ दॅट डायव्हर्सिटी दे कॅनॉट बी इंटिग्रेटेड इनटू वन सिंगल डेफिनेशन. सेकंड स्टेटमेंट असलं असतं माझं, है ना, की त्यांची एक आपण परिभाषा करू शकत नाही. आणि तिसरं, ज्यामुळे आदिवासी समुदायाला विविध विकासात्मक अडथळ्यांना फेस करावं लागतं. त्याच प्रश्नामधले शब्द टाकले असतात. प्रश्नामधले शब्द कुठले, डेव्हलपमेंटल काय ते अडथळे और ऑब्स्टॅकल्स, तर ते मी शब्द टाकले असते. म्हणून त्याला कळालं असतं की मी सगळं इंट्रोडक्शन दिलं. ओके, इंट्रोडक्शन काय की बाबा आदिवासी समुदाय एवढे they are diverse, that's why we cannot define them in a single definition, and because of these issues वेगळे डेव्हलपमेंटल अडथळे आहेत
दे आर ॲज फॉलोज. मग त्याला सांगितलं असतं की व्याख्यात्मक समस्या ॲज फॉलोची गरज नव्हती, तर फुल स्टॉप दिलं असं बस झालं असतं. आणि मग व्याख्यात्मक समस्या, अडथळे, त्यावरचं सोल्युशन अँड नाव कन्क्लुजन. हां, तर कन्क्लुजन ऑलरेडी आपण सोल्युशन दिलंय म्हणून पुन्हा सोल्युशनवर बोलण्याची गरज नाहीये, पुन्हा विजन देण्याची गरज नाहीये. मग इथं आपण उलट करू शकतो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतंय, महाराष्ट्र सरकार काय करतंय ह्यावर आपण बोलू शकलो असतो. जसं की आपण 5th शेड्यूल, 6th शेड्यूल, ओके, और वनबंधू नावाची स्कीम म्हणा, एकलव्य ते निवासी शाळा ज्या आहेत आदिवासी समुदायांसाठी त्या मेन्शन करणं, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कुठले कुठले एफर्ट्स घेतलेत ह्यासाठी आपण इथे मेन्शन करू शकलो असतो की सरकार प्रयत्नशील आहे बाबा. ओके, प्रयत्नशील आहे. आयडिया सर्वांना सिंपल आहे. क्वेश्चन स्ट्रक्चर जमला एकदा बघून घ्या. बाय द वे तुमच्याकडे हे ठेवा स्ट्रक्चर्स, और म्हणजे ड्रॉइंग्स म्हणून नाही पण तुमच्या डोक्यात पाहिजे की कुठं कुठं काय काय लिहिता येऊ शकलं असतं. ओके, डिझाईन्स तुमच्याकडे ठेवा. तुम्ही पण जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल ना प्रश्नांची, जस्ट फॉर लेट्स से एक खूप चांगली प्रॅक्टिस असते की तुम्ही कुठं काय लिहिणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांना तुम्हाला होतं काय की कुणाला किती स्पेस द्यायचा आहे, किती पॉईंटमध्ये त्याला गुंडाळायचं आहे किंवा किती लांबवायचं आहे हे तुम्हाला पटकन कळतं. जर तुम्ही विदाउट प्लॅनिंग जर गेले, डायरेक्टली लिहायला घेतलं, बघू इथं संपलं तिथून सुरू करू, असं नाही करायचं. डोळ्यासमोर लगेच दिसलं पाहिजे की हा मला इथं थांबायचं आहे तर थांबायचं आहे, इथून पुढे मग हा सुरू करायचा आहे, मग इथं हे घेईल. हे तुमचं पहिल्या 5-7 सेकंदामध्ये डोक्यात डिझाईन रेडी पाहिजे. प्रश्न वाचला, 5-7 सेकंदात डिझाईन डोक्यात रेडी आणि त्यानुसार सुरू करायचं. परत जेव्हा फायनल पेपरला बसाल त्यावेळेस तुम्हाला एवढा वेळ नसणार आहे हे ड्रॉइंग करायला किंवा प्रत्येकाचं स्केच तयार करून की मग असं इम्प्लिमेंट. नो, वी डोंट हॅव टाइम. हे कुठं चाललंय सगळं काही, हे सगळं कुठं चाललंय, डोक्यात चाललंय. हे सगळं माइंडमध्ये चाललंय की 4 पानं डोळ्यासमोर दिसतात, 2 पानं डोळ्यासमोर दिसतात, 2 पानात कुठं कुठं काय, 4 पानात कुठं कुठं काय, हे नजरेत धरलेलं आहे आणि तसं मी चाललेलं आहे. ही डिझाईन डोळ्यात पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला आधी 100 प्रश्न तुम्हाला ड्रॉ करून तर घ्यावं लागतील, आधी प्रॅक्टिस करावं लागेल. मग तुम्हाला आपोआप त्याची सवय लागेल की मला ह्याचं स्ट्रक्चर कसं करायचं. ओके, हां, तर मी काय लिहिलंय की ह्या पेजवर नाही लिहायचं. बाय द वे परत एकदा क्लिअर करतो की हे 3 पॉईंट आहेत ना हे ह्या कंटेंट बद्दलचे. ओके, तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की व्याख्यात्मक समस्या, डेफिनेशनल प्रॉब्लेम ह्यामध्ये काय आलं पाहिजे. एक काय आलं पाहिजे की व्हॉट इज दिस इश्यू, म्हणजे हा पॉईंट काय की व्हाय डेफिनेशनल प्रॉब्लेम. आय मीन की डेफिनेटली प्रॉब्लेम आहे काय की आपण एवढ्या विविधतेमुळे और डायव्हर्सिटीमुळे वी कॅनॉट डिफाईन देम इन अ सिंगल डेफिनेशन. फर्स्ट. सेकंड, वाय, हे पण उत्तर दिलं पाहिजे लगेच तुम्ही की दे हॅव डायव्हर्स कल्चर्स, डायव्हर्स पॉलिटी, डायव्हर्स इकॉनॉमी, and that's why defining them in a single particular definition is not possible considering their diversity. आणि त्यामुळे तिसरा पॉईंट आला पाहिजे लगेच ह्याच पहिल्या बॉडीच्या पार्टमध्ये की इफ वी कॅनॉट डिफाईन देम इन अ सिंगल डेफिनेशन. सो इश्यू काय होतो की मेनी ट्रायबल ग्रुप्स हु कॅनॉट मॅच विथ द क्रायटेरियाज दे गेट एक्सक्लुडेड फ्रॉम द लिस्ट ऑफ द शेड्यूल्ड ट्राइब्स. अँड ॲज दे गेट एक्सक्लुडेड वी कॅनॉट है ना की गिव्ह देम बेनिफिट्स आउट ऑफ दोज वेलफेअर स्कीम जे ट्रायबल ग्रुपसाठी बनलेल्या आहेत. तर पॉईंट असा आहे की याचा परिणाम काय होतो, इफेक्ट काय होतो, याचं इम्प्लिकेशन काय होतं, ह्या 3ही मुद्द्यांना हँडल करणं म्हणजे पहिला पार्ट लिहिणं. पहिल्या सब पार्टमध्ये काय हँडल केलं आपण, एक म्हणजे काय, दुसरा का ही समस्या निर्माण होते आणि तिसरा परिणाम काय होतो, ह्या 3 गोष्टी सांगतोय. ह्याचा अर्थ होतोय की तुम्ही पहिला पार्ट व्यवस्थित लिहिलाय, पहिला पार्ट व्यवस्थित लिहिला आणि दुसऱ्या पार्टमध्ये मग अर्थ. सर्वांना समजलं काय केलं आपण सेकंड पेजवरचा. ओके, सो हा जो 3 मुद्द्यांचा कंटेंट तो इथून सुरू होईल तो इथपर्यंत असतो. हे 3 मुद्दे तुम्ही असं लिहिणं आवश्यक. ओके, Analyze different views on integration and autonomy on tribes in India. भारतीय आदिवासींच्या एकात्मता आणि स्वायत्ततेवरील वेगवेगळ्या दृष्टिकोनांचे विश्लेषण करा. परत एकदा शब्द आलाय अॅनालाइज. ओके, अॅनालाइजचा अर्थ असतो की जेवढे शक्य होतील तेवढे त्याचे सब पार्ट्स बाहेर काढा. म्हणून तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आहे की सब पार्ट्स कशावरचे, हे कुठले कुठले डिफरंट व्ह्यूज आहेत. एक तुम्हाला तर माहितीच आहे की एक व्ह्यू म्हणतो की इंटिग्रेशन, दुसरा व्ह्यू म्हणतो की त्यांना ऑटोनॉमी द्या. ओके, पहिला व्ह्यू काय म्हणतो इंटिग्रेट करा, दुसरा व्ह्यू म्हणतो ऑटोनॉमी द्या. हा पहिला एक्स्ट्रीम आहे, हा दुसरा एक्स्ट्रीम आहे. तिसरा व्ह्यू पण आपल्याकडे आहे, ह्या दोघांना बॅलन्स करा, मध्यम मार्ग वापरा. हे तुम्ही 3 जरी व्ह्यू लिहिले तरी तुमचं उत्तर चांगलं जमतंय. चौथा मी कंटेंटमध्ये पण ऍड केलं आहे डेव्हलपमेंटल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे त्यांचा संस्कृती प्लस डेव्हलपमेंट. और हे 3 जरी मेन मुद्दे लिहिले, तिसरा कुठला
तिसरा कुठला की इंटिग्रेशन प्लस ऑटोनॉमी. इंटिग्रेशन प्लस ऑटोनॉमी त्याला आपण म्हणूया की नियंत्रित स्वरूपाचं इंटिग्रेशन आणि नियंत्रित स्वरूपाची ऑटोनॉमी, अशा पद्धतीने तुम्ही ह्याला जाऊ शकता. हे 3 सबपार्ट लिहिणं म्हणजे हा प्रश्न हँडल करणं. आणि 20 मार्काचा 10 मार्काचा म्हणून तुम्हाला तिघांमध्येच त्याला पटकन गुंडाळणं आवश्यक होतं. म्हणून 3 मुद्दे आपण इमॅजिन करूया की 3 पर्स्पेक्टिव्ह कुठले कुठले. आता बघा तुमच्याकडे फुल कंटेंट आहे ह्या प्रश्नासाठी. कंटेंट जेव्हा जास्त असतो आपल्याकडे बॉडी मधला, तेव्हा इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन एकदम कमी लिहायचं, एका वाक्यात संपून टाकायचा विषय, संपून टाकायचा. अजून एक ट्रिक सांगतो, जर तुम्हाला 19 प्रश्नामधला असा एखादा प्रश्न भेटला की जिथे तुम्हाला की इंट्रोडक्शनची स्पेस पण वाया घालून नाही वाटत आहे, उगीच म्हणजे लिहायचं म्हणून लिहायचं, काहीतरी चिपकायचं इंट्रोडक्शन म्हणून बळजबरी करायची, असंही करणं योग्य नसतं बऱ्याचदा. अशा वेळी वी कॅन सजेस्ट दॅट की 19 जे प्रश्न टोटल लिहिणार आहात तुम्ही, त्यातल्या 1-2 प्रश्नामध्ये डायरेक्टली स्किप द इंट्रोडक्शन अँड हिट द क्वेश्चन. शूट करा डायरेक्ट, शूट इट. कळतंय? कारण त्याला एक्सपेक्टेड तो कंटेंट आहे. इथं का असं म्हणतोय मी, कारण इथे 10 मार्काचा बाय द वे इंट्रोडक्शन लिहिणं म्हणजे शास्त्रात लिहिलं असं विषय नाही येतो. ओके. आणि दुसरा पॉईंट, नाही लिहिलं म्हणजे पाप केलं असंही नाहीये. कळतंय मी काय म्हणतो? नाही लिहिलं म्हणजे पाप केलं असंही नाहीये. तो डायरेक्टली शूट केलं. शूट कसं केलं? हेडलाईन लिहिली की आदिवासी समुदायाच्या एकात्मता अँड स्वायत्तता ह्यावरील वेगवेगळे दृष्टिकोन डॅश. झालं इंट्रोडक्शन. ह्यावरील वेगवेगळे दृष्टिकोन, द डिफरंट पर्स्पेक्टिव्स ऑन ट्रायबल ऑटोनॉमी अँड इंटिग्रेशन डॅश 1, 2, 3 पर्स्पेक्टिव्स. कळालं? तर इथे तुम्ही स्किप करू शकले असते. हे घाबरू नका की मी काय सांगतोय, हे काय सांगायला लागलं, असं काही नसतं की इंट्रोडक्शनच उडून टाका वगैरे. पण हे सगळ्यांना तर काय आहे की 19 पैकी एखाद्या प्रश्नात 2 प्रश्नात तुम्ही अशा स्टाईलमध्ये GS मध्येही करू शकता. तिथे तुमच्याकडे कंटेंट भरपूर आहे, तो वाय टू वेस्ट 25 वर्ड्स. त्यापेक्षा तुमच्या 3 सब पार्ट्सच्या चांगल्या क्वालिटीच्या कंटेंटमुळे मे बी इंट्रोडक्शन न लिहिण्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळू शकले असते, जे तुम्ही जागा तिथे वेस्ट केली. तर मी काय केलं असतं सरळ सरळ की हा नंबर क्वेश्चन 4 आहे, डायरेक्टली हेडलाईन टाकली असते बिनधास्त की बाबा आदिवासी समुदायातील इंटिग्रेशन याच्यावरचे डिफरंट पर्स्पेक्टिव्स. पर्स्पेक्टिव्ह 1. आता 3 सबपार्ट. कन्क्लुजन तर आपल्याला करायचं असेल, कन्क्लुजनला सोडायचं नाही आपल्याला. कन्क्लुजन आपण करूया. 3 सबपार्टला डिवाइड करून घ्या तुम्ही काय काय केलं असतं. लेट्स सी फर्स्ट तुमचा कुठेतरी इथून सेकंड, ओके, आणि इथं कुठेतरी तुमचा सेकंड संपला असता आणि तुमचा थर्ड पर्स्पेक्टिव्ह, राईट. तर पहिला पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय बोलले असते की इंटिग्रेशनवाला, एकात्मतेवाला, आणि त्याला आर्ग्यू केलं असतं की व्हाय दिस इज इम्पॉर्टंट, किंवा पॉईंट की इंटिग्रेशन करणं का आवश्यक आहे. जे तुम्ही त्या दिवशी डिबेट सगळे खेळले है ना, 2-2, 3-3 पॉईंट लिहा. पॉईंटमध्ये लिहा का पॅराग्राफमध्ये लिहा, ॲज यू विश. जसं की 1, 2, 3 इंटिग्रेशनचा पर्स्पेक्टिव्ह हा आपण का सपोर्ट करतो, त्याला जस्टिफाय करा की व्हाय इंटिग्रेशन इज इम्पॉर्टंट. आणि इंटिग्रेशनवाला कोण माणूस आहे? GS गुरे. थिंकर इथे कोण मेन्शन केलं असतं तुम्ही? GS गुरे. ओके, ते इंटिग्रेशनला तुम्ही मेन्शन केलं असतं. सपोर्ट इंटिग्रेशन पर्स्पेक्टिव्ह. दुसरा पर्स्पेक्टिव्ह जो आहे स्वायत्तता, ऑटोनॉमी, स्वायत्तता. तर का स्वायत्तता आवश्यक आहे हे तुम्ही आर्ग्यू करा. 1, 2 है ना, 3. ओके, का स्वायत्तता आवश्यक आहे? 2-2, 3-3 पॉईंट आहे प्रत्येकात. 3-3 पॉईंट, 9 पॉईंट टोटल झाले आपले. ओके, 3-3 पॉईंट. आणि ह्यामध्ये आहे स्वायत्तता वेरियर एल्विन. ओके, वेरियर एल्विन यांचं नाव तुमचं पर्स्पेक्टिव्ह मध्ये जावं, वेरियर एल्विन. आणि तिसरा जो होऊ शकतो तो एक मध्यम मार्ग होऊ शकतो, सुवर्ण मध्य होऊ शकतो. त्याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही की बाबा इंटिग्रेशन प्लस ऑटोनॉमी. आणि हे का आवश्यक आहे? त्यांच्या संस्कृतीची जोपासना होईल, ॲट द सेम टाइम पायाभूत सुविधांचा विकास होईल, राईट. त्याच पद्धतीने त्यांचे हक्क, त्यांची पॉलिटिकल इकॉनॉमिक राईट्स त्यांना मिळतील. त्याच पद्धतीने त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्येही है ना काही प्रमाणात सामावून घेता येईल वगैरे वगैरे. तर हे 3 पर्स्पेक्टिव्हला सांगितलं म्हणजे तुम्ही अनालाइज केलं तुमचे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. स्ट्रक्चर कळालं. इंट्रोडक्शन डायरेक्टली स्किप केलं. याचं कारण काय की 3ही हेवी आहे. जर हा 20 मार्कला क्वेश्चन असला असता तर मी मस्त निवांत इंट्रोडक्शन दिलं असतं, निवांत कन्क्लुजन दिलं असतं, ह्या 3-4 पर्स्पेक्टिव्हला निवांत व्यवस्थित समजून सांगितलं असतं. पण आपल्याला 10 मार्काचा म्हणून काय करायचं? शूट इट, डायरेक्ट शूट. ओके. अँड नाव कन्क्लुजन. फॉर एक्झाम्पल की एकलव्य इंटिग्रेशन, फॉर एक्झाम्पल एकलव्य स्कूल. ऑटोनॉमी फॉर इथं काय एक्झाम्पल 6 शेड्यूल. काय 6 शेड्यूल ऑटोनॉमी. इथं काय एकलव्य स्कूल, इथे 6 शेड्यूल. इथे काय होईल की मध्यम मार्ग आपण वापरतोय. इथे मे बी तुम्ही मेन्शन करू शकले असते अजून काही. हा, ती एक योजना वनबंधू
वनबंधू मध्ये आपण काय करतोय, हा ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट ती पण आहे, ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट. किंवा यू कॅन मेन्शन इथे कुठला, आता मग आपण काय सांगितलं, प्रधान आपलं जवाहरलाल नेहरू तर आहेच आहे, काय सांगितलं ना आता, वनबंधू, राईट. तर वनबंधू ही स्कीम होऊ शकते, देन ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट होऊ शकते, देन ट्रायफेड हे एक्झाम्पल होऊ शकतं. ट्रायफेड काय करतं, त्यांचं कल्चर बाहेर एक्सपोर्ट करतं, इम्पोर्ट करतं, आय मीन त्याला आयडेंटिटी देतं, म्हणजे कल्चरला पण प्रिझर्व केलंय आणि मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये पण आणलं. सो असे एक्झाम्पल जाऊ शकतात. अँड देन यू कॅन से की इथे काय सांगू शकतो तुम्ही, किंवा गव्हर्नमेंट काय वाटतं मला, लेट मी थिंक अबाउट दिस. एक तर इंटिग्रेशन, देन स्वायत्तता, देन मध्यम मार्ग, आणि तिसरा म्हणजे आता कन्क्लुजनच्या पार्टवर आपण आलो, तर कन्क्लुजन काय करू शकलो असतो, परफेक्ट, ओके, पंचशील तत्व. आणि आपण एक्झॅक्टली ह्याच पॉईंटला बोललो असतो, आणि का तिसरा मुद्दा मांडलाय आणि ह्याच्यात आपल्याला सक्सेस दिसतोय, आणि म्हणून आपण इथे एक विजन और एक प्रिन्सिपल की ह्याच बेसिसवर ह्या सगळ्यांचा अभ्यास करून, ह्या तिन्ही कसोटीचा अभ्यास करून भारत सरकारनं ट्रायबल डेव्हलपमेंटसाठी तत्व स्वीकारलंय, ते पंचशील तत्व आहे. म्हणून आपण इथे मेन्शन करू शकलो असतो काय, पंचशील तत्व ट्रायबल डेव्हलपमेंट. तर हे बेस्ट कन्क्लुजन झालं असतं, पंचशील, ओके, ट्रायबल सब प्लान, पंचशील तत्व एक्सेट्रा. सोपं आहे, स्ट्रक्चर समजला. तर प्रत्येक तुमच्या व्ह्यूला 2-2, 3-3 पॉईंटने तुम्ही आर्ग्यू केलं, सपोर्ट केलं, ह्याला 2-3 पॉईंट, ह्याला 2-3 पॉईंट, ह्याला 2-3 पॉईंट. थिंकर टाकले, GS घुरे, वेरियर एल्विन, जवाहरलाल नेहरू, ओके, पंचशील, बस झालं व्हॅल्युएशन, खूप झालं. ॲडिशनली स्कीमचे नावं टाकले, स्टॅटिस्टिक्स टाकली आहे, इनफ सफिशियंट क्वालिटी आपली उत्तराची मेंटेन झाली आहे, ओके. अँड नाव the fifth one, discuss the changes taking place in industrial class structure in India. Discuss the changes, आणि भारतातील औद्योगिक वर्ग ह्या रचनेमध्ये होत असलेल्या बदलांची चर्चा करा. तर तुमचा जो कीवर्ड आहे तो इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर आहे किंवा औद्योगिक वर्ग संरचना, हे तुमचा कीवर्ड आहे. आणि हा तुम्हाला सिलेबसचं लगेच स्ट्रेस व्हायला पाहिजे की हा प्रश्न कुठून विचारला, B4 मधून विचारला. B4 आहे भारतातील सामाजिक वर्ग, सोशल क्लासेस, ओके. हा B2 लगेच आयडेंटिफाय पाहिजे कुठून आलाय हा, ओके. आणि ह्यामध्ये मग कुठले कीवर्ड तुम्ही मेन्शन करू शकता, कसं करू शकता, लगेच तुम्हाला ट्रेस होईल का, कारण ब्लॉक कुठला आहे, सर्टिफिकेशनचा स्तरीकरणाचा, ओके. तर स्तरीकरण, समानता, असमानता, दारिद्र्य, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला पटपट तुमचा सिलेबस समजला पाहिजे, ओके. आणि मग त्यानुसार तुमचे उत्तर गेले पाहिजेत. एक तर इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर म्हणजे काय आणि भारतामध्ये कुठून सुरुवात झाली, इथून आपण सुरुवात करू शकतो. तुम्हाला फक्त रिकॉल करण्यासाठी की इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे क्लासेस असतात, वेगवेगळे वर्ग असतात. एक तो कुठला, भांडवलदारांचा किंवा उद्योजकांचा वर्ग. दुसरा मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाचा वर्ग, मॅनेजरियल क्लास, हे कॅपिटलिस्ट क्लास. आणि तिसरा मेजरली कुठला असतो तो आपण घेतलेला कामगार और वर्किंग क्लास, ओके. तर 3 क्लासेस कुठले, कॅपिटलिस्ट क्लास, मॅनेजरियल क्लास आणि तिसरा वर्किंग क्लास. आता त्यांनी विचारलं काय की ह्याला आपण म्हणतो औद्योगिक वर्ग संरचना, औद्योगिक समाजामधली काय वर्ग संरचना. ह्यात काय बदलतंय हे सांगणं, म्हणजे तीनही क्लासमध्ये काय बदलतंय का ह्याबद्दल बोलणं, म्हणजे त्याच्या बदलांची चर्चा करणं. सर्वांना समजतं मी काय म्हणतोय, नीट बघा किती सोपं आहे. दिमाग न लावता मी ह्याला पण प्रिपेअर नव्हतं केलेलं की जे बोलतो ना की क्लास स्ट्रक्चर काय ह्याच्यावर जा, क्लास स्ट्रक्चरमध्ये काय बदल होतोय हे बदलांवर बोला. तर मी काय केलं असतं की भांडवलदार वर्गामध्ये काय बदल होतोय, दुसरा काय हे मॅनेजरियल क्लासमध्ये काय बदल होतोय, मध्यम वर्गामध्ये काय बदल होतोय, तिसरा वर्किंग क्लास किंवा लेबर क्लासमध्ये काय बदल होतोय. दॅट्स इट. काय परिवर्तन होतात, जसं की भांडवलदारांमध्ये काय होतंय का, काय बदल होतोय, हो की भांडवलदार एस्पेशली क्रोनिक कॅपिटलिस्ट जे त्यांची संख्या वाढते, म्हणजे काय की अति उच्च ग्रुप भांडवलदार वर्गांची संख्या ही वाढत चालली, अति उच्च ग्रुप. जसं की त्याला आपण म्हणू अदानीज, अंबानीज वगैरे ही है ना वाढत चालली. कुठल्या, हा मालमत्तेचं एकीकरण होतंय, केंद्रीकरण सेंट्रलायझेशन ऑफ वेल्थ होतीये. आणि यू कॅन मेन्शन देअर की ऑक्सफॅम रिपोर्ट त्या मेन्शन करू शकतो. जस्ट ड्रॉ यू कॅन से डायग्राम मध्ये जाऊ शकतो आपण. लेट्स टॉक अबाउट दॅट स्ट्रक्चर. क्वेश्चन 5.
तर मी त्याला जे मगाशी आता डायग्राम काढली तर ती मी इंट्रोडक्शन मध्ये पण इथे वापरू शकतो, थोडंसं इनोव्हेशन पण होईल. इथे काय करतो मी की इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर माझं त्याला ड्रॉ करून देतो. त्याला सांगतो की ही भारतातील औद्योगिक काय ही वर्ग संरचना. त्यामध्ये दिलं असतं की हे भांडवलदार कॅपिटलिस्ट मॅनेजरियल क्लास आणि हा कुठला आहे लेबर क्लास वर्किंग क्लास और कामगारांचा वर्ग, ह्याला आपण काय म्हणतो औद्योगिक वर्ग संरचना. आणि त्याला इथं सांगितलं असतं की औद्योगिकरण औद्योगिक क्रांती किंवा ब्रिटिश वसाहतकालीन कालखंड कॉलनायझेशन पासून भारतामध्ये औद्योगिक वर्ग संरचना इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर उदयास आले. फुल स्टॉप. कधीपासून आलं हे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर? एक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर कॉलोनियल फेजमुळे काय अर्बनायझेशनमुळे आणि नाव डी ग्लोबलायझेशनमुळे ह्या 3-4 प्रोसेस मेन्शन केल्या असतात. आणि 3-4 प्रोसेसमुळे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर इंडियामध्ये इमर्ज झालंय हे त्याला आपण बोललो असतो. दॅट्स इट. बॅकग्राऊंड सांगितलं. सो इंट्रोडक्शन की व्हाय इट इमर्ज्ड, बॅकग्राऊंड की ह्याचा उदय का झाला, हे कुठून उदय झाला, इमर्ज्ड और आता उदय काय होता ह्याबद्दल बोललो. आणि मग त्याला सांगितलं की बाबा औद्योगिक वर्ग संरचनेमध्ये काय काय बदल होतो. पहिला पॉईंट मेन्शन केला असता की भांडवलदार वर्गामध्ये काही बदल होतोय का. दुसरा वर्ग मेन्शन केला असता की व्यवस्थापन ह्यामध्ये काय बदल होतोय का, जसं की त्यांचं उत्पन्न वाढतंय, त्यांचा दर्जा वधारतोय, मॅनेजरियल क्लास एक्सपांड होतोय, ओके, व्हाईट कॉलर वर्कर्स वाढतायत, हे त्याला सांगितलं असतं. राईट. मग तिसरा मुद्दा मांडला असता की लेबर क्लास जो आहे कुठला वर्किंग क्लास कामगारांचा वर्गात काही ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर लिहिलं असतं, बरंच पॉईंट मिळाले असते. एक आर्थिक विषमता वाढत आहे, शोषण वाढत आहे, नवीन प्रकारचे कामगार वर्ग उदयास येत आहेत, जसं की हायटेक कामगार वर्ग IT सेक्टर मधला, गिग वर्क, गिग इकॉनॉमी, गिग प्लॅटफॉर्म, कॅज्युअल लेबर हे वाढत आहे. तर मी ह्याच्यामध्ये खूप लिहू शकलो असतो. काय काय एक की बाबा अनौपचारिक क्षेत्रामध्ये वाढ होत चाललेली, इनफॉर्मल सेक्टर मधला लेबर. दुसरा स्त्रियांचं लेबर क्लासमध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे, स्त्रियांचं पार्टिसिपेशन इन द इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर वाढत चाललेलं आहे. तिसरा की आर्थिक असमानता ही वाढत चाललेली आहे, विषमता वाढत चाललेली आहे. ओके. असं तुम्ही बरेचसे पॉईंट मेन्शन करू शकला असतं की ह्या कामगार वर्गामध्ये पण काय परिवर्तन होत आहे. ओके. आणखी इथे तुम्ही चौथा पॉईंट लिहू शकले असते की बाबा मध्यम वर्ग मिडल क्लासचा आता नव्यानं उदय होत आहे, हे पण क्लास स्ट्रक्चर बदलतं. सो मॅनेजरियल क्लास आपण त्याला म्हणू की ज्या लेबर क्लासचं उत्पन्न वाढलंय, परत बघा मी काय आर्ग्युमेंट करतोय, ज्या लेबर क्लासेसचं ज्या कामगार वर्गाचं उत्पन्न वाढतंय आणि मॅनेजरियल क्लास ह्या दोघांना मिळून एक मध्यम वर्गाची रचना होतीये, मध्यम वर्ग नव्यानं तयार होतोय जो अधिक पॉवरफुल बनत चालला. असे 4-5 पॉईंट मेन्शन केले असते आणि भारताच्या औद्योगिक वर्ग संरचनेमध्ये हे परिवर्तन होत आहे हे त्याला सांगितलं असतं. सो टू बी व्हेरी क्लिअर की औद्योगिक वर्ग संरचना म्हणजे काय आणि त्याच्याबद्दलचे परिवर्तन लिहिणं म्हणजे ह्याच्यामधले बदल लिहिणं. आयडिया सर्वांना? काय डाऊट अडचण? सिम्पल. राईट. अँड नाव तुम्ही इथे सरळ कन्क्लूड करा. काय कन्क्लूड केलं असतं? तुम्हाला या सगळ्या स्ट्रक्चर्स वरून दिसतंय कुठेतरी थोडंसं विषमता निर्माण होतीये, असमानता निर्माण होतीये. ओके. म्हणून त्याला तुमचं सोल्युशन काय जायला हवं की ह्या इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर मध्ये कशी इक्वॅलिटी येऊ शकते, की इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर मध्ये कशी इक्वॅलिटी जराशी. और बाय द वे वी हॅव फॉरगॉटन की इथे कोण थिंकर मेन्शन करणं आवश्यक होतं, आलाच पाहिजे. इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर म्हणलं की मार्क्सचा विषयच नाही, तो इथे तुम्हाला मार्क्स इथे मेन्शन करणं आवश्यक होतं. भांडवलदार आहे रे नाही रे, क्लास कॉन्फ्लिक्ट, वर्ग संघर्ष होतो, इथे वर्ग संघर्ष होतोय वगैरे वगैरे है ना. मार्क्स वेबर तुम्ही सांगा की प्रॉपर्टी डेव्हलपर किंवा व्यवस्थापनाचा किंवा मिडल क्लास वाढतोय, तो इथे वेबर मेन्शन करू शकला असतं की मध्यम वर्ग मिडल क्लासचं एक्सपान्शन होत चाललंय. राईट. क्लास स्ट्रक्चर. फेमिनिझम तुम्ही इथे मेन्शन करू शकले असते, त्याला आपण म्हणू शकतो डबल शिफ्ट ही कन्सेप्ट इथे वापरू शकले असते. सिल्विया वाल्बीची डबल शिफ्ट की जो इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर मध्ये महिला आता काम करतायत, ह्या काम करतायत, घरी पण करतायत, बाहेर पण करतायत, म्हणून डबल काम, डबल लोड तुमच्यावर वाढतात, डबल शिफ्टची कन्सेप्ट वापरू शकले असते. देन नारायण मूर्ती वगैरे हे पण वापरू शकले असते. इव्हन रतन टाटा सारखी पर्सनॅलिटीज की जे भांडवलशाही आहे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर इथे मोर कम्पॅशनेट करुणावादी बनत चाललंय. सो तुम्ही इथे मेन्शन कन्फ्युजन मध्ये पण त्यांना टाकू शकले असते. कोण मे बी त्याला आपण तुम्ही मागे शब्द सांगितलं कंपॅशनेट कॅपिटलिझम
त्याला शब्द तुम्ही सांगितलं होतं काय, करुणावादी भांडवलशाही. कंपॅशनेट कॅपिटलिझम वाढत चाललंय, मग इंडस्ट्रियल स्ट्रक्चरमध्ये जराशी आता इक्वॅलिटी अशी अपेक्षा आहे. जसं की आणि रिलेव्हंट रतन टाटांची जस्ट आता त्यांचं देहांत झालं, म्हणून आपण रतन टाटा आणि त्यांची फिलॉसॉफी ऑफ कंपॅशनेट कॅपिटलिझम किंवा करुणावादी भांडवलशाही ही आता भारतामध्ये वाढवणं आवश्यक आहे, ज्याने ही असमानता कमी होईल अशी अपेक्षा आहे. कळालं? तर कंपॅशनेट कॅपिटलिझम और करुणावादी भांडवलशाही, रतन टाटा ह्यांना तुम्ही इथे टच करू शकला असते, कन्क्लुजन त्याचं विजनरी बनलं असतं. तर हे सगळं असं स्पॉन्टेनियस पाहिजे, म्हणजे तिथे सुचलं पाहिजे, पटकन सुचलं जे लिहिलं. असं काही सकाळीच एक स्टुडंट आलं तर मला भेटायला, त्या FC ब्रांच होत्या मागच्या वर्षीच्या. सो शी वॉज प्रिपेअरिंग इंट्रोज अँड कन्क्लुजन फॉर जनरल स्टडीज की टॉपिक, जनरल स्टडी टॉपिकला, की इंट्रो फिक्स, कन्क्लुजन फिक्स. तर मी पर्सनली ह्याच्या फार खिलाफ आहे, कारण ते नॅचरल जायला हवं. ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये 10-5 आयडिया रेडी पाहिजेत की कशा प्रकारे इंट्रोडक्शन होऊ शकतं, कशा प्रकारे कन्क्लुजन होऊ शकतं, पण तो फ्लो दिसला पाहिजे. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही आले काहीतरी चिपकवलंय, बॉडी वेगळी, कन्फ्युजन वेगळं, इंट्रोडक्शन वेगळं. तर नॅचरली उद्या असं स्ट्रक्चर. ओके, तर तुमच्या डोक्यात फक्त आयडिया असायला हवं, ह्यात काय अडचण. ओके, सो ट्राय जे तुम्ही 2 क्वेश्चन स्किप केले असतील. बाय द वे आज काय इश्यू काय नवीन काही प्रॉब्लेम फेस करत तुम्ही आज आन्सर रायटिंगमध्ये, सेम इश्यू असतील टायमिंगचा. सो तुम्हाला मागेच एक सोल्युशन दिलं होतं टायमिंगसाठी, थोडासा त्याला यू कॅन से काय म्हणतात, वॉर्मअप करून बसा, रिव्हिजन चांगली करून बसा, है ना. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 35 मिनिटात 50 मार्काचं सोशलॉजी संपलेलं पाहिजे असतं फायनलला. किती? 35 मिनिटात, दर 35 मिनिटाला 50 मार्क संपलेले पाहिजे. दर 35 मिनिटाला 50 मार्काचं लिहून झालेलं पाहिजे, तर तुमचा पेपर संपतो. ओके, तर तुम्ही आज एकदा फक्त रिॲलिटी चेक द्या की कुठं आहात तुम्ही. तुम्ही पाऊण तास नाही, 50 मिनिटामध्ये किती लिहिलेलं आहे आणि किती मार्कांचा तुमचा बॅकलॉग पडतोय. पण घाबरण्याची गरज नाही, त्याला हळूहळू ते इम्प्रूव्ह होत राहील, हे आधी शिकणं आवश्यक आहे. बट आयडियल कंडिशन काय, 35 मिनिटामध्ये 50 मार्क. थँक्यू व्हेरी मच. उद्या पुन्हा आपला कंटेंट सुरू होऊन जाईल 3 ते 5. थँक्यू, सी यू.